घेतली तर या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशननी एंट्री करण्याचं काही कारण नव्हतं आणि इलेक्शन कमिशननी या ग्राउंड रियालिटीकडे दुर्लक्ष कसं केलं त्यावरती सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे की जर या सर्व बाबी विचारात घ्यायच्या असतील, हे सर्व मटेरियल जर विचारात घ्यायचं असेल तर त्यानंतर मग तुम्ही हे नाही म्हटलं पाहिजे की इलेक्शन कमिशनकडे कार्य अधिकार क्षेत्रच नव्हतं। म्हणजे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय सिब्बलांना की तुम्ही जे म्हणताय आता की मुख्यमंत्री ते झाले, त्यांच्याकडे लोक जायला लागले, लोक एकनाथ शिंदेंसोबत वाढले आणि त्यामुळे तुम्ही नंतर म्हणायला लागलात की एकनाथ शिंदेंकडे जास्त सपोर्ट आहे, लोक खासदारांचा आहे, आमदारांचा आहे आणि काही पक्ष संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांचा देखील एकनाथ शिंदेंकडे निश्चितपणे याच्यावर आपलं लक्ष असेलच। सोमेश, एक मोठी बातमी, विधिमंडळ पक्षातल्या फुटीचा परिणाम राजकीय पक्षावर होणार नाही का, असा खंडपीठाकडून सुनावणी दरम्यान सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। त्यामुळे आतापर्यंतची ही महत्त्वाची अपडेट आधी आपण सांगूया। पक्ष म्हणजे केवळ नेते नाहीत, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील असतात। विधिमंडळ पक्षातल्या फुटीचा परिणाम राजकीय पक्षावर होणार नाही का, असा सवाल खंडपीठाकडून सुनावणी दरम्यान उपस्थित करण्यात आलेला होता आणि त्याला कपिल सिब्बल यांनी उत्तर देखील दिलेलं होतं। ज्या प्रकारे पक्षामध्ये फूट पडल्याचे कुठलेही डॉक्युमेंट्स निवडणूक आयोगाकडे होते का, असा सवाल कपिल सिब्बल यांनी या प्रश्नाला उत्तर देताना विचारलेला होता। पक्ष म्हणजे केवळ नेते नाहीत तर पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आहेत, असं देखील नाहीत का, असा सवाल न्यायालयाने खंडपीठाने विचारलेला होता। पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊया। सोमेश, अमोल, निश्चितच जो मूळ युक्तिवाद होता कपिल सिब्बलांचा, त्यांनाच एक प्रतिप्रश्न सरन्यायाधीशांनी केलेला आहे की सिब्बलांचं जे म्हणणं आहे की राजकीय पक्षात फूटच पडलेली नव्हती, राजकीय पक्ष संघटना एकसंघ होती आणि राजकीय पक्ष संघटना जर एकत्र असेल तर निवडणूक आयोगाचा काही अधिकार नसतो, कोणत्याही प्रकारे वाद आहे असं गृहीत धरून त्यावर सुनावणी करण्याचा किंवा निवडणुकीत पक्षचिन्ह हे कुणाला द्यायचं आणि निवडणुकीत कोणी धनुष्यबाणावर लढायचं या संदर्भातला वाद तेव्हा उद्भवतो ज्यावेळी पक्ष संघटनेत वाद असतात। पक्ष संघटनेमध्ये कोणत्याही स्वरूपाचे वाद झालेले नव्हते, पक्ष संघटना उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वाखाली काम करत होती, तर निवडणूक आयोगाने याविषयी सुनावणी घेण्याची काही आवश्यकता नव्हती असं सिब्बलांचं म्हणणं आहे। परंतु सिब्बलांच्या म्हणण्याला सरन्यायाधीशांनी एक प्रतिप्रश्न उपस्थित केलेला आहे। सरन्यायाधीश म्हणतात की जेव्हा तुम्ही म्हणता की ग्राउंड रियालिटीमुळे ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे गेल्यामुळे लोक त्यांच्यासोबत गेले, याचा अर्थ तुम्ही हे म्हणताय की पक्ष संघटनेमध्ये सुद्धा वाद होता आणि जर पक्ष संघटनेमध्ये वाद होता तर तुम्ही थेट निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राला आव्हान देऊ शकत नाही किंवा जो मूळ युक्तिवाद होता सिब्बलांचा पूर्णपणे की निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्रच या संदर्भामध्ये असू शकत नाही, कारण निवडणूक आयोगाच्या अधिकारामध्ये राजकीय पक्षाचे वाद सोडवणं असतं। विधिमंडळ पक्षात फूट पडली असेल तर त्याविषयी निवडणूक आयोगाने काही निर्णय करण्याची आवश्यकता नव्हती आणि जर निवडणूक आयोगाने हा वादच गृहीत धरला नसता तर धनुष्यबाण कुणाचा हा निर्णय करण्याचे अधिकारही निवडणूक आयोगाला प्राप्त झाले नसते। तर त्या संदर्भात आता सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे की तुम्ही सरसकट ज्युरिस्डिक्शन म्हणजेच जे अधिकार क्षेत्र आहे निवडणूक आयोगाचं त्याला तुम्ही आव्हान नाही देऊ शकत। त्याशिवाय ते असं म्हणतायत की जनरल प्रिन्सिपल जे आहे त्या संदर्भामध्ये की कमिशननी म्हणजे निवडणूक आयोगाने पहिल्यांदा हे तपासलं पाहिजे का की राजकीय पक्ष संघटनेत वाद आहे का, खरोखर राजकीय पक्ष संघटनेतही काही गट पडलेले आहेत का। तर त्यावरती सिब्बलांचं म्हणणं आहे की हो हे खरं आहे की राजकीय पक्ष पहिल्यांदा फुटला आहे का, हे सुद्धा त्यांनी गृहीत धरलं पाहिजे। त्यावर न्यायमूर्ती बागचींनी विचारलेलं आहे की या संदर्भात जेव्हा आपण हा प्रश्न विचारात घेतो त्यावेळी सगळे जे कोलॅटरल विषय आहेत म्हणजे त्या संदर्भात जेव्हा राजकीय पक्ष संघटनेत वाद आहे का किंवा गट पडलेला आहे का आणि या पक्षाचं चिन्ह कोणत्या गटाकडे राहिलं पाहिजे किंवा पक्षाचं चिन्ह वापरण्याचा अधिकार कोणाकडे आहे याविषयीचा निर्णय करत असताना पहिल्यांदा निवडणूक आयोगाने हे विचारात घेतलं पाहिजे का राजकीय पक्ष संघटनेत वाद आहे की नाही ते। तर सिब्बल म्हणतात की हो पहिल्यांदा हाच विचार केला पाहिजे आयोगाने की राजकीय पक्ष संघटनेत वाद आहे का। मग त्यावर सरन्यायाधीशांनी त्यांना असा प्रश्न विचारलेला आहे की मग ते करत असताना त्यांनी इतर जे कोलॅटरल विषय आहेत विथ पार्टी संघटनेच्या संदर्भात त्याच्या अनुषंगिक असलेले इतर सर्व संबंधित विषय आहेत, इश्यूज आहेत, त्याचाही विचार केला पाहिजे। तर त्यावरही सिब्बलांनी म्हटलेलं आहे की करेक्ट याचाही विचार केला गेला पाहिजे। मग त्यानंतर मग त्यांनी असं म्हटलंय की 8 ऑगस्टच्या रोजी या संदर्भामध्ये काही पिटिशनर्स म्हणजे एकनाथ शिंदेंकडून काही
आयोगाला कागदपत्र प्राप्त झाली 8 ऑगस्ट 2022ला, ज्यामध्ये काही प्रतिज्ञापत्र होती, काही चार्ट होता. एक ज्या चार्टमध्ये हे सांगण्यात आलेलं होतं की कशा प्रकारे पक्ष संघटनेमधले काही पदाधिकारी हे एकनाथ शिंदेंच्या सोबत आहेत आणि एकनाथ शिंदेंचं समर्थन करतात. तर त्यावरती कपिल सिब्बल म्हणतायत की आम्हाला त्या संदर्भात कोणताही वाद नाहीये, पण ते 8 ऑगस्ट 2022 रोजी घडलेलं होतं, ज्यावेळी निवडणूक आयोगाने त्या प्रश्नावर सुनावणी सुरू केलेली आहे. मग जयमाला बागची यांनी म्हटलंय की आम्ही फक्त शिवसेनेसंदर्भात बोलत नाही, आम्ही एक इन जनरल निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसंदर्भात बोलतोय की जेव्हा कधी निवडणूक आयोग हा विचार करतं की चिन्हासंदर्भात वाद आहे का, चिन्हासंदर्भातल्या वादावर निर्णय करण्याची गरज आहे का, आणि त्या संदर्भामध्ये जेव्हा रिलेव्हंट फॅक्च्युअल पोझिशन असते की पॅराग्राफ 15च्या अंडर त्या आधारावर अधिकार क्षेत्र उपस्थित केलं जाऊ शकतं का, तर त्यावरती सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे की हो, या संदर्भामध्ये या आधारावरती जेव्हा स्प्लिट असेल त्यावेळेसच निवडणूक आयोगाकडून किंवा निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने चिन्ह पक्षाच्या वादासंदर्भामध्ये काही सुनावणी ही इलेक्शन कमिशनकडून होऊ शकते असं सध्या म्हणतात. त्यामुळे त्या संदर्भात सिब्बलांचं म्हणणं आहे की या संदर्भातले म्हणजे ज्या बागचींनी जो प्रश्न उपस्थित केलेला होता की जेव्हा कमिशन किंवा आयोग हे सर्वसाधारणपणे फायनली डिसिजन घेतं सिम्बलवरती की पक्षाचं चिन्ह कोणाकडे असणार, तेव्हा त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाला ज्या सबसिक्वेंट डेव्हलपमेंट आहेत, म्हणजे जसा एखादा वाद तयार होतो एखाद्या पक्ष चिन्हा संदर्भातला आणि त्यामध्ये पुढे पुढे ज्या डेव्हलपमेंट्स होत जातात, मग पक्षाच्या चिन्हासंदर्भातला वाद निर्माण झाल्यानंतर ज्या घडामोडी घडतात त्याचाही विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का. तर त्यावरती कपिल सिब्बल म्हणतात की हो, जर प्रथम दर्शनी त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली असेल, जर स्प्लिट असेल, तरच त्या संदर्भातले ज्या नंतर घडलेल्या घडामोडी आहेत त्याचा विचार हा निवडणूक आयोगाकडून केला जाऊ शकतो. जर पॉलिटिकल पार्टी म्हणजे राजकीय पक्ष संघटनेमध्ये स्प्लिट नसेल तर ज्या पद्धतीने परिस्थिती बदलत जाते किंवा नंतर ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडींचा विचार करण्याची आवश्यकता नंतर पडते. पण पहिल्यांदा हा निर्णय व्हायला हवा कमिशनकडून की खरोखरच राजकीय पक्ष संघटना फुटली आहे का, राजकीय पक्ष संघटनेमध्ये सुद्धा वाद आहे का. आणि जो 8 ऑगस्टचा जो दाखला सध्या न्यायाधीशांनी कपिल सिब्बलांना दिला की 8 ऑगस्ट रोजी एक पत्र एकनाथ शिंदेंनी पाठवलं होतं निवडणूक आयोगाकडे आणि त्यामध्ये काही प्रतिज्ञापत्र होती ज्यामध्ये पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केलेला होता आणि त्याशिवाय एक तक्ता होता ज्या तक्त्यामध्ये ही माहिती दिलेली होती की राजकीय पक्ष संघटनेतले किती पदाधिकारी हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत. तर त्यावर सिब्बलांचं म्हणणं आहे की 8 ऑगस्ट रोजी जे घडलं त्याविषयी आम्ही कोणत्याही स्वरूपाचा वाद नाहीये, परंतु आमचा जो प्रश्न आहे तो अधिक नॅरो आहे, म्हणजे त्याचा स्कोप तुम्ही छोटा करून पहा की 19 जुलैला जेव्हा निवडणूक आयोगाने 2022 रोजी 19 जुलैपासून या प्रकरणावर एक प्रकारे सुनावणी सुरू केली, किंवा धनुष्यबाण कुणाचा आहे या संदर्भात